नाही तर काय, त्या बिचारीशी भांडलो असेल. हो बिचारी, अरे सकाळी कचा कसा भांडत होता एकमेकांशी, एकमेकांच्या झिंजा उपटत होता तुम्ही. आणि हे बघ, मी नाही भांडत बरं का माझ्या बायकोशी. मी खूप रोमॅन्टिक आहे, प्रचंड प्रेम करतो माझ्या बायको. नाही नाही, ते सगळं ठीक आहे, पण मला सांग तुझं काय? तू का त्रास देतो तुझ्या बायकोला? मी काय केलं? तेच, काहीच करत नाहीयेस. हनीमूनला का जात नाही? हनीमून हा शब्द ऐकला ना तरी डोक्यात तिडीक जाते माझ्या. कोणी सांगितलं तुला? सांग. हमारे जासूस चारों तरफ फैले. अरे ते जाऊ दे, कुणी सांगितलं ते महत्वाचं नाहीये. तू का जात नाहीस हे महत्वाचं आहे. मला जायचं नाहीये. का? अरे हदिरांनी किती प्रेमाने ट्रिप प्लॅन केली तुमच्यासाठी, चौघांसाठी. जा ना प्लीज यार, कमॉन. कळलं. आधीराने तुला हे सगळं सांगितलं आणि तिला समजवण्याच्या ऐवजी तू मला काय समजवतोस? तिला सांग तू रोहनला घेऊन जा, तुम्ही दोघं जा. मला कशाला घेऊन जायचं मध्ये? अरे पण तिची इच्छा आहे तुम्ही चौघांनी एकत्र जावं ट्रिपला. कमॉन यार. तुला माहितीये ना आपली किती कामं पेंडिंग आहेत. कामं मी करतो, महत्वाची सगळी कामं मी करतो. अजिबात काळजी करू नको, तू ट्रिपला जा. मला आता हनीमून पेक्षा सुद्धा राहिलेली कामं संपवणं जास्त महत्वाचं आहे. अरे यार, हनीमून म्हणजे काय देशाच्या कारभारा इतका एक गंभीर आणि ज्वलंत प्रश्न आहे का? दुसरं काही सुचत नाही, डोक्यात येत नाही दुसरं काही. काय ना, लग्नानंतर जनरली कपल्सला एकमेकांशिवाय दुसरं काहीच सुचत नसतं काही दिवस. पण आमची गोष्ट वेगळी आहे. हा, मुळात हनीमूनला जाण्याच्या वयाचा राहिलोय का मी आता? नाही, हो की नाही? एक तर त्या बाई त्या कोण आहेत त्यांना मी ओळखत नाही, त्यांच्याशी माझं पटत नाही, मला ते आवडत नाहीत आणि मला खात्री आहे त्यांनाही मी आवडत नाही. आम्ही 4-5 दिवस एकमेकांबरोबर असून काय करणार आहोत? भांडणार ना. त्यापेक्षा कशाला जायचं? 4 दिवसात चित्र बदलेल ना समर. हा, एकमेकांना ओळखायला लागाल, छान वेगळ्या वातावरणात जाल, जरा रिलॅक्स व्हाल, एकमेकांच्या आवडी निवडी, काय वाटतं, काय काय नको, काय हवं हे सगळं कळेल. अरे खूप महत्वाचे असतात हे 4-5 दिवस. हा ना नात्याचा पाया असतो. खूप चांगली पद्धत आहे ही. मला असं वाटतं तू जा प्लीज. हो, आणि याच्या उलट झालं तर? तिकडनं आल्यानंतर मला त्यांचा आणि त्यांना माझा अजूनच राग यायला लागला तर? आणि तू म्हणतोस तसा नात्याचा पायाच डळमळीत झाला तर? तुला प्रयत्नच करायचे नाहीयेत का रे? मला जायचं नाहीये, मला काही करायचं नाहीये. हे बघ समर, मी तुला ना खूप प्रेमाने समजून सांगतो इतका वेळा. तू जायचं आहेस, नाहीतर मग तुला माहिती ना, मग तू समजून घेत नाहीयेस. आता ठरलंय, तू हनीमूनला जातोयस, याच्यावर मला काहीही ऐकायचं नाहीये. आनंद, सर ते आधिराने तुम्हाला हनीमून ट्रिप बद्दल सांगितलंच असेल ना? अच्छा, आता तुझ्या खांद्यावरती बंदूक ठेवून तिला गोळी चालवायची का? अहो नाही सर. सर ऐका ना, असं 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 खरंच नाहीये. पण आम्हा दोघांची अशी जेन्युइनली इच्छा आहे की आपण चौघांनी मिळून एक ट्रिप करावी. आणि सर हे बघा, तुम्हाला तिथे काही डिस्टर्बन्स होणार नाही. तुम्हाला तुमची प्रायव्हसी मिळेल ही माझी गॅरंटी. हे बघ रोहन, सर इट्स जस्ट दॅट की आपण सगळे एकत्र असू. अहो खरंच खूप मजा येईल. मुद्दा तो नाहीये रोहन. सर 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 ऐका ना, आता आपण एक फॅमिली होत, राईट? अहो सर, मग आपल्याला ना छान क्वालिटी टाइम स्पेंड करायचा, यापेक्षा चांगला वेळ मिळणारच नाहीये. सिरियसली सर, आमची खरंच जेन्युइनली इच्छा आहे की तुम्ही आम्हाला जॉईन व्हावं. प्लीज एकदा नक्की विचार करा. ठेवतो फोन. गुड नाईट सर. हॅलो बाळा, कशी आहेस? हॅलो अन्विषा. हॅलो. काय झालं? आवाज येत नाहीये? मुळात त्यांना समोर कोणीच नाहीये. आणि विसरलायस का? अन्विषा अजून लहान आहे, तिला बोलताच येत नाही. काय फालतूगिरी आहे ताई? फालतूगिरी? आता कळलं? फोनवर असताना जेव्हा समोरच्या व्यक्तीचा आवाज ऐकू येत नाही तेव्हा काय चिडचिड होते? ताई, एक ससा असतो, एक कासव असतो. दोघांच्यात शर्यत लागते की कोण जिंकणार. ससा पटकन पुढे जातो, कासव आपला हळूहळू मागून येतो. पुढे गेल्यावर सशाला हिरवी गाजरं दिसतात, तो त्यांच्या मोहात पडतो, ते खात बसतो आणि तिथे झोपून जातो. कासव आपला हळूहळू मागून येऊन त्याला क्रॉस करून पुढे जातो आणि ऍट द एंड कासव शर्यत जिंकतो. सो स्टुडंट्स, व्हॉट इज द मॉरल ऑफ द स्टोरी? की आपण चिकाटीने प्रामाणिकपणे प्रयत्न केला की आपण जिंकतो आणि आळशीपणा केला की आपण हरतो. आलं सगळ्यांच्या लक्षात? हे असल्या मॉरल स्टोरीज सांगून झाले असतील तर मला कशासाठी बोलवलं हे सांगशील का? अधीरा हनीमूनला जाणार आहे. हो, आणि सोबत समरदादा पण आहे हे तुम्हाला सांगितलंस. समरदादा जाणार आहे असं नाही सांगितलं मी.
अधिरा हनीमूनला जाणार आहे तेव्हा समर दादा आणि स्वानंदीला घेऊन जाण्याचा प्लॅन करते. पण का? ते मला कसं ठाऊक असणार, ते अधिराच सांगू शकेल ना. हे अधिरा पण ना नको तिथे डोकं चालवते. स्वतःचा संसार आहे तिकडे लक्ष द्यायचं तर नाही, दुसऱ्यांच्या संसारात लुडबुड करत असते. दुसऱ्यांचा कुठे? तो तिच्या भावाचा संसार आहे. तिला पण असंच वाटतंय की तिच्या संसारासोबत तिच्या भावाचा संसार देखील उत्तम व्हावा. आपल्यामुळे त्या दोघांमध्ये दुरावा आलाय ना, तो कमी व्हावा. तू विसरला असशील, पण अधिरा आणि रोहनचं लग्न व्हावं म्हणून समरदादा आणि स्वानंदीने लग्न केलंय हे अधिरा नाही विसरलीये. ताई तू नक्की कोणाच्या टीम मध्ये हेच कळत नाहीये मला. मूर्खा, मी आपल्याच टीम मध्ये. हे मी फक्त अधिराचं मत सांगितलं. ती काय विचार करत असेल ते सांगितलं. तिला तिच्या संसाराबद्दल काहीच्या काय वाटतं. पण एक सेकंड, मॉमला या हनीमून बद्दल काय वाटतं हे विचारलंस का? म्हणजे तिला माहिती का हे सगळं? ऑफकोर्स तिला सगळंच माहितीये. आणि तुला माहितीये का, मम्माला असं वाटतंय की या चौघांनी हनीमूनला जावं. व्हॉट? मॉमला खरंच असं वाटतं? होय. ही मॉम नेमकं कुठल्या डोक्याने विचार करते हेच कळत नाही कधी कधी. हाथी के खाने के दात अलग और दिखाने के अलग असं आहे तिचं. सॉरी, मॉमचा विचार करण्याचा मेंदू वेगळा आहे आणि चेहऱ्यावर दाखवण्याचा वेगळा आहे. पण मम्मा जो विचार करते ना तो योग्यच आहे. हो, तुला तिचं सगळंच पटतं ग. ऑफकोर्स पटणारच. तुला माहितीये का अंशुमन, स्वानंदीच्या आईने आहे ना मम्माला त्यांच्या घराण्याची एक प्रथा सांगितली. त्यांच्या घरातली मुलगी जेव्हा हनीमूनला जाते ना तेव्हा तिच्या संसारात ना काहीतरी अरिष्ट घडतं. खरंच?